गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। वासुदेव हरी। तुम्हाला एखाद्या अभंगाचा अर्थ सांगते। आता थोडा अभंग म्हणते आणि अभंगाचं सांगते तुम्हाला थोडंसं। कारण कसं आहे, भगवान कसा आहे, काय ह्या भगवंताची लीला आपल्याला करता येईल खरं वास्तविक पाहायला गेलं तर। कारण आरंभी आवडे आदरे आले नाम। कारण भगवान आधी आहे आणि अंती आहे। आपण आहेत मध्ये आधी, कारण आपले आधी नव्हतो तर अंती नाहीत। कारण आपलं कसं आहे मनुष्य देह, कारण आपला नाशिवंत देह। भगवंताची कशी आहे घोंगडी, कारण त्याची घोंगडी नवी फाटत नाही, आपली नवा ठाई फाटून अशी घोंगडी दिली देवानं आपल्याला म्हणून असणारा। कारण आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माये माऊली जिव्हेचा जिवाळा। रामकृष्ण गोविंद गोपाळा, तुझी येणे नामे सकळ संधे फिटला। बाप रुक्मादेव श्री विठ्ठला। कारण ज्ञानेश्वरानं सांगितलेलं आहे की बाबा हे कसा आहे, करुणा आहे, चांगला करतो। कारण माणसाला देवाशिवाय काही नाही हो। कारण किती मनुष्यानं काही करा, मनुष्य काय करतोय, मनुष्याच्या हातात काय आहे, काही हातात नाही माणसाच्या, पण आहे टूटूट करणं नुसतं। कारण मी असा मी तसा मी हे काही करण। आरंभी आवडे आदरे आले नाम, कारण आदरानं नामस्मरण करायचं आणि आरंभाला नामस्मरण करायचं। आरंभ कसा होतो, कुठं होतो आणि आरंभाला काय असतं असं सांगितलेलं आहे या ठिकाणी। कारण हे कसं, आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माये मावली जिवेचा जिव्हाळा। कारण आपल्याला देवच आहे, कोणी दिले हात पाय कोणा मनसी बाप माय। कारण आपल्याला आईबाप हात देतात का? आहेत, जन्माचे धनी आहेत, कर्माचे धनी नाहीत। कारण आधी कर्म बनतं, कर्माचा पिंड बनतो आणि मग असल्यावर आपला मासाचा गोळा जमतो, त्याच्यामध्ये ते घालतो कोण, ब्रह्मदेव घालतो। कारण आधी कर्म बने मग नंतर पिंड बने। कारण आपल्याला पिंड बांधण्याकरता कर्म तयार केलेलं असतं। तो म्हणतात कर्म कुठलं, अनेक जन्माचं गोळा करून ठेवलेलं असतं, मने ठेवलं असतं। ते कोण करणार आहे त्यांचे त्यांना माहिती। कारण भगवंत कसा आहे, जे आहे त्याच्या हाताखाली पुष्कळ माणसं आहेत काम करणारी। मग ज्याचे जसे धंदे तसे ते करतात, ते कर्म करून ठेवते, कर्म बांधून ठेवते आणि पिंड आला की त्या पिंडामध्ये घालते। कारण निमित्त आहेत आई वडील, त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण कोणी दिले हात पाय कोणा मनसी बाप माय। कारण हात पाय तुला कोणी दिलेले आहे, देवाने दिलेले आहे, आपण म्हणत नाही हो। कारण ज्यावेळेस प्राणी जन्मायला तेव्हा म्हणतो मला देवा बाहेर काढ, कारण ह्या सोडी यातना, कारण यातना असत्या तो 9 महिने उलटं टांगणं, 9 महिने गर्भात राहणे काही चांगल्या गोष्टी आहेत का? पण मनुष्य देह चांगला आहे पुढे, कारण असं काय खरं आहे, पण ह्या देहेचं डोळा, कारण ह्या देहानं नामस्मरण करता येतं, याच्याकरता नरदेहाला पाहिजे। परंतु असा आहे नरदेह की त्या नरदेहाचं साधन केलं तर, नाही तर काय नरकरणे को नारायण म्हणता। कारण तुझी येणे ढळे किती असतं, कारण नामस्मरण केल्याशिवाय काही करणं नाही। आरंभी आवडे आदरेन आले नाम, आरंभालाही भगवान आहे आणि आदराने करायचा आणि नंतरही भगवान आहे। आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम। जगात येण्याचं सार्थक झालं, कारण देव नाही केला नाही तर सार्थक नाही। मग आला आला गेला गेला एरंड्याच्या झाडावर, एरंड्याच्या झाडाचं कुठं कामाला आलंय का? कुठलंच त्याचं कामाला येत नाही। कारण ते कसं असतं, कारण कशाच्याच कामाला येत नाही, कुठल्याच कामाला येत नाही। तसा मनुष्य देह आला ना तर आपण तसं करू नये। आपला देह नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे असा अधिकार मिळतोय आपल्याला। आधी आपण अधिकाराला जपावा। म्हणून आरंभी आवडे आदरे आले नाम, कारण आरंभी भगवान आहे, आदरे भगवान आहे। कारण त्याने सकळ सिद्धी जगी झाली, जगात म्हणजे आपलं नामस्मरण करणं म्हणा। काय व्यवहार आहे तसं जायचं तर आहे प्रत्येकाला। कारण आम्ही वैकुंठवासीनं आलो याच कारण, यावं लागतं जावं लागतं। कारण येणे जाणे खुंटले ती कुठे आहे, कारण तितक्या पदाला गेल्या येणे जाणे खुंटले। तुका म्हणे गर्भवासी त्या आपल्याला नाही, मग पण तितक्या पदाला गेलं तर आपल्याला याच ठिकाणी पूर्ण विराम।